गुड इव्हनिंग डिअर फ्रेंड्स अँड प्रोफेशनल्स. मी अमर पाटील पुस्तकांच्या पलीकडे या भागामध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर आजचा आपला विषय आहे की फार्माकोलॉजी या सब्जेक्टचा कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी स्टडी कसं करायचं. तर आज मी दोन प्रामुख्याने हा जो सेगमेंट आहे तो डिवाइड करतो आहे. पहिला जो आहे तो फार्माकोलॉजीमध्ये जनरल फार्माकोलॉजी आहे आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे की ड्रग ॲक्टिंग ऑन व्हेरियस सिस्टम्स ऑफ ह्युमन बॉडी. तर याच्यामध्ये कशा पद्धतीने शिकायचं आहे आणि याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं मार्क्स गेन करू शकतो इन कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स. सो बेसिकली कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स ह्या MCQ बेस्ड असतात आणि या MCQ बेस्ड एक्झामिनेशन्समध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब काय तर ती म्हणजे अशी आहे की इथं विचारले जाणारे हे जे प्रश्न असतात ते कन्सेप्च्युअल असतात आणि या कन्सेप्च्युअल प्रश्नांचं आपल्याला अंडरस्टँडिंग होणं गरजेचं असतं आणि ते अंडरस्टँडिंग होण्यासाठी महत्त्वाचे बुक्स कोणते आहेत तर ती आपण जाणून घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर पहिल्या बुकचं मी इथं नाव घेतो की ते म्हणजे आहे KD त्रिपाठी इसेन्शियल्स ऑफ मेडिकल फार्माकोलॉजी. तर याची तुम्ही आत्ताची रिसेंट एडिशन जरी यूज केला तर 8th एडिशन आहे, खूप चांगली एडिशन आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंतचे जे काही रिसेंट अपडेट जे आहेत ड्रग डिस्कवरीमध्ये असेल किंवा रिसेंटली ॲडेड जे काही नवीन ड्रग्ज आहेत त्याच्यानंतर त्याचा क्लिनिकल ट्रायलचा स्टडी असेल किंवा काही ड्रग्ज बॅन केलेले आहेत, काही लिस्टमधून NLEM लिस्टमधून रिमूव्ह केले आहेत. सो एव्हरीथिंग इज इन द डिटेल अँड अपडेटेड आपण म्हणू शकतो की कंटेंट आहे. आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट येतो की काही जनरल फार्माकोलॉजीमधला जो पार्ट आहे की जसं की रिसेप्टर अंडरस्टँडिंग आहे ते तुम्हाला रंगँडेलमधून वाचावं लागेल आणि ते वाचत असताना तुम्ही निमॉनिक्स बनवा, त्याच्यामध्ये फ्लॅश कार्ड्स बनवा, तुमचा ॲक्टिव्ह लर्निंगचा एक ग्रुप बनवा आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय जे पॉईंट्स तुम्ही अंडरस्टँडिंग करताय ते तुम्ही पेपरवर आणा आणि ज्यावेळी तुम्ही पेपरवर आणता तर त्याचे माइंड मॅप बनवा तुम्ही चांगल्या पद्धतीचे आणि ते तुम्ही पेस्ट करा ज्या ठिकाणी तुम्ही स्टडी करत आहात अशा ठिकाणी. त्याच्यानंतर सर्वात मोठा पार्ट काय तर फार्माकोलॉजी एकदा वाचल्यानंतर तुम्हाला समजून येईल का तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला तर KD त्रिपाठी अलॉंग विथ रंगँडेल बुक असेल किंवा लिपिनकॉट असेल तर लिपिनकॉटमध्ये थोडंफार समजून येतं पटकिरण तर ते थोडंसं सुरुवातीला तुम्ही वाचला तर खूप चांगलं होईल. त्याच्यानंतर यू शिफ्ट टू द KD त्रिपाठी अँड देन रंगँडेल. तर अशा पद्धतीने 3 बुकसाठी तर तुम्ही जर स्टडी करायला सुरू केला इनिशियली तर तुम्हाला कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग व्हायला लागेल आणि देन तुम्हाला MCQ समजायला लागतील आणि समजलेले MCQचे प्रोबॅबल आन्सर्स काय आहेत या ठिकाणी तुम्ही एका कन्क्लुजनला याल. तर अशी प्रॅक्टिस जर तुम्ही सुरू ठेवलात ॲटलिस्ट अकॉर्डिंग टू मी तुम्हाला 3 to 4 टाइम्स हे तिन्ही बुक्स तुम्हाला काय करावे लागतील रीड करावे लागतील. इन द सेन्स रीड करणे म्हणजे काय तर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग करणे आणि ज्यावेळी तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग होईल डेफिनेटली तुम्ही एक्झामिनेशन क्रॅक कराल. थँक्यू.